नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे। पहा, लाभार्थ्यांचे पैसे आता थेट डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। निराधारांना आता थेट बँक खात्यात मिळणार डीबीटीद्वारे अनुदान। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। पहा, या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यामध्ये तुम्ही थंबनेलवर पाहिलेलं असेल महिन्याला 7,000 रुपये, तर होईल महिन्याला 7,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। सोबतच पहा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सूचना आहे। या ठिकाणी महत्त्वपूर्ण अनुदान वाढी संदर्भात जो निर्णय झालेला आहे त्या संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना आहे। ही सर्व माहिती पाहण्यासाठी काय करायचं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चॅनल सबस्क्राईब केल्याने काय होतं, तर चॅनल सबस्क्राईब केल्याने तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या पैशाची अपडेट वेळच्या वेळी मिळत राहते। सोबतच या योजनेमध्ये होणारे सर्व बदल, लहान मोठे बदल, अनुदान वाढी संदर्भात घेतले जाणारे निर्णय, कागदपत्रांसंदर्भातले निर्णय, ही सर्व माहिती पाहण्यास मिळते। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात वेळच्या वेळी मिळत राहील। तर चला, सबस्क्राईब करा। वाट कशाची पाहताय, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती। या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये निराधारांना थेट बँकेच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे रक्कम जी आहे ती जमा करण्यात येते। आता 18 तारखेला एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला आणि या निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील काही लाभार्थ्यांचे पैसे वाढवण्यात आलेले आहेत। तुम्हाला पैसे वाढवून देण्यात येणार आहेत। किती रुपये वाढवण्यात आलेले आहेत, तर 1,000 रुपयाची वाढ झालेली आहे। हे तुम्ही पाहिलेलं आहे। त्याचबरोबर पहा, हे जे 1,000 रुपये आहेत ते फक्त आणि फक्त दिव्यांगांनाच वाढलेले आहेत। म्हणजे अगोदर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग उमेदवार होते, अशा उमेदवारांना, फक्त दिव्यांग उमेदवारांनाच हे पैसे वाढलेले आहेत। मग तुम्ही तर म्हणत असाल की आम्ही थंबनेलवर पाहिलेलं आहे महिन्याला 7,000 रुपये, तर होय, बरोबर आहे थंबनेलवरची माहिती। महिन्याला 7,000 रुपये मिळणारी नवीन योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून येत आहे। आणि या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना, ज्या नागरिकांचं वय 65 वर्ष आहे किंवा 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना दर महिन्याला 7,000 रुपये एवढी रक्कम शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। सोबतच तुम्हाला 5 लाखापर्यंत आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आणि याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक राजपत्र निघालेलं आहे आणि राजपत्राच्या माध्यमातून ही माहिती आपण पाहिलेली आहे। आता महाराष्ट्र दर्शन म्हणजे जर जे ज्येष्ठ नागरिक आहेत, 65 वर्षावरील ज्या व्यक्ती आहेत, महिला आणि पुरुष दोघांचाही यामध्ये समावेश होतो, तर या दोघांनाही किंवा दोघांपैकी एकालाही देवदर्शन करायचं असेल, एखाद्या देवाला जायचं असेल, परंतु पैसे नसतील, तर आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुम्हाला वर्षाला 15,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे महाराष्ट्र दर्शनासाठी। तर आहे की नाही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट। तर यावर ही जी नवीन योजना आहे, महिन्याला 7,000 रुपये देणारी योजना, म्हणजेच ज्येष्ठ नागरिक योजना। ज्येष्ठ नागरिक योजनेमध्ये तुमचं वय फक्त 65 वर्ष आणि 65 वर्षावरील जास्त असेल तर तुम्हाला ही योजना सुरू होणार आहे। आणि या संदर्भातलं विधेयक मांडण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महत्त्वपूर्ण जे विधेयक मांडण्यात आलेलं आहे त्यावर मी काल सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे। 65 वर्षावरील व्यक्तींना मिळणार महिना 7,000 रुपये। जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी। त्यामध्ये योजनेसंदर्भात सविस्तर माहिती त्या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल परिपत्रकाच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे। ही कुठलीही फेक न्यूज नाही, कुठलीही फेक अपडेट नाही। महिन्याला 7,000 रुपये सरकार देणार, शिवाय फिरायला 15,000 रुपये देणार, 5 लाख रुपये 5 लाखापर्यंत आरोग्य सोयीसुद्धा उपलब्ध करून देणार। तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशा प्रकारचे एक विधेयक मांडलेलं आहे। आणि या विधेयकाला मंजुरी मिळाल्याच्या नंतर, हे विधेयक मंजूर झाल्याच्या नंतर नवीन योजना लागू करण्यात येईल। पण पहा, आता राहिला प्रश्न, तुम्हाला योजनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर कालचा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे।
संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे लाभार्थी आहेत, पहा आता या लाभार्थ्यांचा या योजनेमध्ये समावेश होतो की नाही, हाही एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. कारण शासनाने 1,500 किंवा 1,500पेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या व्यक्तींचा समावेश ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना वगळण्यात आलं, त्याच पद्धतीने आता या योजनेमध्ये काही नवीन निकष येतात, काही नवीन नियम येतात, हेही पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचमुळे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण ही महत्त्वपूर्ण माहिती वेळच्या वेळी तुम्हाला पाहण्यास मिळेल. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी माहिती जाणून घेऊया. तर पहा, लाभार्थ्यांना सरकारकडून आव्हान आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेतील अनुदानात आता वाढ करण्यात आलेली आहे दिव्यांग उमेदवारांसाठी. सोबतच या ठिकाणी जे बाकीचे उमेदवार आहेत, DBT मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिले जाणारे जे पैसे आहेत त्या संदर्भात पहा, यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक, त्याचबरोबर आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे तुमचे पाठवण्यात येणार आहेत. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे दरमहा मानधन आता DBTच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्यांकडे किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तर जे लाभार्थी आहे संजय गांधी निराधार योजनेचे, त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण सूचना आहे, त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण आवाहन आहे लाभार्थ्यांसाठी.